हाय गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर गाईज, हे माझं चॅनल नाही आहे, माझ्या बहिणीचं आहे. माझी बहीण पप्पासोबत बाहेर गेली आहे म्हणून ती म्हणली की तू ब्लॉग बनव, म्हणून मी ब्लॉग बनवते. आणि गाईज, आज माझे नाना कलाकंद बनवणार आहे. तर हे बघा गाईज, कलाकंद बनवताना हे दूध आहे गाईज. गाईज हे दूध फोटो घे. नाना, तुम्ही पहिलं काय काय टाकलं? पहिला दूध टाकलं, नंतर दुधाला जरासं घोटलं, त्याच्यानंतर खवा टाकला आहे. त्याच्यात खवा आणि दूध चांगलं मिळवलं, चांगलं घोटलं, तरी पण गाळा आलं. जरासं गाळा आल्यावर त्याच्यात म्हणजे साखर फोडली. मग साखर फोडल्यावर त्याला अधिक घोटलं, मग चांगलं नीट येऊ दिलं, मग त्याची कलाकंद बनवून गेली. तर गाईज, भेटूया कलाकंद झाल्यावर. मी सांगते की त्याची टेस्ट कशी झाली. तर गाईज, मी बाहेर गेलते पप्पासोबत आणि मग मी म्हटलं माझ्या दीदीला की दीदी तू ब्लॉग रेडी कर. तर तिने अर्धा ब्लॉग रेडी केला, तर मी अर्धा ब्लॉग रेडी करते. तर गाईज, मी बाहेर गेलते तर ह्यांनी म्हणजे माझ्या मम्मीच्या पप्पांनी कलाकंद बनवलं. तर त्या कोणाच्या मम्मीच्या पप्पांना कलाकंद बनवता येतं ते कमेंट करून सांगा. आता मी कलाकंद टेस्ट करून बघते, त्याच्यात खवा पण आहे. कशी झाली? खूप टेस्टी झालेली आहे. खव्यामुळं खूप टेस्टी झाली आहे गाईज, आणि मला खूप आवडले. थँक्यू नाना. म्हणजे मी माझ्या मम्मीच्या पप्पांना नाना म्हणते लाडाने. तर गाईज, मी तुम्हाला ब्लॉग थांबवते. आजचा ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आणि कोणाच्या पप्पांना म्हणजे मम्मीच्या पप्पांना खवा बनवता येतो ते कमेंट करून सांगा. टाटा. नाना, तुम्ही काहीतरी माझ्या ब्लॉगमध्ये बोला. माझ्या नातींना सपोर्ट करा. चांगले मी चांगले व्हिडिओ बनवतो, तुम्ही बघा.